Hello friends, 11th class subject English. Friends, I am Kapse sir. Today we are going to study about introduction of the book. Introduction of the textbook, course book. We have such a English Yog Bharati textbook. Friends, we have seen activity sheet, its format, pattern, types of activities. Then we have seen a oral test, the structure, pattern of oral test. Today we have to see the preface, प्रस्तावना, ज्याला आपण या पुस्तकाची थोडक्यात प्रस्तावना. याच्यामध्ये खूप सुंदर आणि चांगली माहिती आपल्याला दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की कोणतेही पुस्तक असेल, ते टेक्स्ट बुक असेल किंवा आणखीन काही साहित्याचे इतर पुस्तक असेल, तर आपण सुरुवातीला प्रस्तावना वाचतोच आणि वाचलीच पाहिजे. कारण या प्रस्तावनेमध्ये आपल्याला त्या पुस्तकासंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती असते. त्यामध्ये असलेल्या सर्व गोष्टीचा अभ्यास असतो. द प्रिफेस इट मीन्स प्रस्तावना, इंट्रोडक्शन, फॉरवर्ड और लीड इन. पहा, डिअर स्टुडंट्स, a hearty welcome to you all in standard 11th. अगदी सहृदय मनापासून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे या 11वीच्या वर्गामध्ये स्वागत आहे. इट इज इंडीड अ व्हेरी स्पेशल बिगिनिंग फॉर यू हू आर नाऊ ऑन द थ्रेशोल्ड ऑफ सिलेक्टिंग युअर करिअर्स. आणि तुमचे स्वागत अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण तुम्ही सर्व आत्ता एका व्यवसाय निवडण्याच्या उंबरठ्यावर आहात. We are happy to place this textbook English Yog Bharati for Standard 11 in your hands. Learning a language is a pleasure. पहा, किती सुंदर माहिती याच्यामध्ये आहे प्रस्तावनेत. भाषेचा अभ्यास करणे म्हणजे एक आनंद, मौज मजा. Learning a language is a pleasure. It helps you to communicate your feelings, your emotions, your knowledge, your wisdom. Moreover, when you are learning English, it helps you to connect with the world. In the age of globalization, the world has become a small place. आणि या जागतिकीकरणामध्ये जग अत्यंत लहान छोटे अगदी जवळ आलेले आहे. We need to communicate not only with our fellow beings in and around our neighborhood, but with many people around the globe. Till Standard 10, you have acquired a reasonable command over the English language, and you can use it for various purposes too. Now, as your horizons are widening, you need to use the English language more effectively in different walks of life. 10वी पर्यंत तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. त्यावर प्रभुत्व तुम्ही मिळवलेलं आहे. इंग्रजी भाषा चांगली तुम्हाला अवगत झालेली आहे. आणि आता आपण मात्र पुढे आपल्या भाषेच्या, आपल्या ज्ञानाच्या कक्षा या ठिकाणी वाढवायच्या आहेत. आणि त्याचबरोबर प्रभावी पद्धतीने आपण या ठिकाणी कार्य करायचे आहे. हे करत असताना पहा, हे पुस्तक आपल्याला निश्चित खूप मदत करणार आहे. दिस बुक इज अ ब्युटिफुल कॉम्बिनेशन ऑफ लँग्वेज अँड लिटरेचर. पहा, भाषा आणि साहित्याचे फार सुंदर
सुंदर मिलाप मिश्रण म्हणजे हे पुस्तक आहे. You will be able to study advanced use of English, its figurative use, phrasal verbs, collocations, understanding specific use of precise words, useful of competitive exams. स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयाचा जो अभ्यास असतो किंवा जे स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असते त्या सर्व गोष्टी जवळपास या टेक्स्टमध्ये आपणाला अभ्यासाला आहेत आणि म्हणूनच अत्यंत सुंदर असे हे टेक्स्ट बुक आपल्यासाठी आहे. इन दिस कॉम्पिटिटिव्ह एज, आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये जगामध्ये, इन दिस कॉम्पिटिटिव्ह एज you need to be expressive, communicate your knowledge effectively, put forward your views and opinions constructively, understand different people, different culture, and make place for yourself in this complex world. या असलेल्या गुंतागुंतीच्या विश्वामध्ये जगामध्ये तुम्ही स्वतःचे भक्कम चांगले आणि वेगळे असे स्थान निर्माण करायचे आहे. हे करत असताना यामध्ये सर्वच आपले संभाषण चातुर्य असेल, ज्ञान असेल, त्याचबरोबर या ठिकाणी या लोकांना, समाजाला, संस्कृतीला, सर्व गोष्टीला चांगल्या प्रकारे आपण समजून घेतले पाहिजे आणि आपले स्वतःचे मजबूत असे स्थान आपण या ठिकाणी निर्माण केले पाहिजे. हे करत असताना पहा, फॉर ऑल दिस यू वुड रिक्वायर इफेक्टिव्ह यूज ऑफ इंग्लिश लँग्वेज. आणि मग अत्यंत प्रभावी, परिणामकारक या इंग्रजी भाषेचा वापर आपणाला येणे आवश्यक आहे, करता येणे आवश्यक आहे, त्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. दिस बुक caters to all your needs for language required to satisfy any profession you might venture in the coming years. As enthusiastic netizens, you would be able to write emails and blogs. पहा, यामध्ये आता तुम्हाला या भाषेमध्ये खूप काही नवीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या, निश्चित उत्साह वाढवणाऱ्या आणि त्याचबरोबर येणाऱ्या पुढील काळामध्ये या ठिकाणी अत्यंत तुमच्या व्यवसायासाठी समाधानकारक तुम्ही धाडस दाखवू शकाल. आणि अशा वेगवेगळ्या ईमेल्स असतील, ब्लॉग्स असतील, ज्या गोष्टी आवश्यक आहेत, आपणाला माहिती देखील आहेत. मेल्स म्हणजे लेटर रायटिंग, मेल्स means later on net or internet. It has some structure, rules, we will see its format, etc. English language, English literature helps you to understand different people, different culture and different psychologies. हो, आणि मग याच्यामधून या साहित्यामधून हे इंग्रजी साहित्य आपणाला या ठिकाणी विशिष्ट वेगवेगळ्या लोकांच्या संदर्भात माहिती मिळवून देते, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते. त्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, विविध प्रवृत्तीचे व्यक्ती असतात, तर अशा व्यक्तींची जाण, समज आपणाला यामधून होते. त्याचबरोबर विविध जे काही संस्कृती आहे, कल्चर आहे आपल्या देशामध्ये, आता भारत हा पूर्ण संस्कृती प्रधान देश आहे, विविधतेने नटलेला आहे. आणि मग त्याचबरोबर यामध्ये डिफरंट सायकॉलॉजीज यासुद्धा आपल्याला सर्व म्हणजे वेगवेगळ्या मानसशास्त्रीय, तर्कशास्त्रीय पद्धती, प्रत्येकाचे मानसशास्त्र हे वेगळे असते. या सर्व गोष्टीचा अभ्यास आपल्याला यावर्षी या टेक्स्टमध्ये विविध चॅप्टरच्या माध्यमातून, लेसन जे आपल्याला पोएम्स आहेत, प्रोज आहेत, या माध्यमातून आपल्याला होणार आहे. दिस टेक्स्ट हेल्प्स यू टू अंडरस्टँड द व्हेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ.
आपल्या जीवनाचे जे विविध अंग आहेत, घटक आहेत, भाग आहेत, सर्व अगदी गोष्टी आपल्याला समजून घेण्यासाठी हे टेक्स्ट मदत करणार आहे. इट हेल्प्स यू टू अंडरस्टँड द व्हेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ, इट्स व्हेरियस मूड्स, इट्स ह्यूज फ्रॅग्रन्स अँड ऑल्सो कॉम्प्लेक्सिटीज. आता कॉम्प्लेक्सिटीज म्हणजे गुंतागुंत, घोटाळे. यामध्ये खूप अगदी भाषेचा आनंद त्याचबरोबर असलेली गुंतागुंतसुद्धा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. This prepares you to deal with any circumstances in life. हे टेक्स्ट आपल्याला अशा पद्धतीने तयार करेल की जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची जरी परिस्थिती आली, कशाही प्रकारची जरी परिस्थिती असेल, तर त्या परिस्थितीला तुम्ही सामोरे जाण्याचे बळ, धाडस, ज्ञान हे टेक्स्ट आपणामध्ये निश्चित निर्माण करेल. येणाऱ्या काळाशी लढा देण्यासाठी तुम्हाला निश्चित तयार करेल. इट विल ऑल्सो हेल्प यू टू अप्रिशिएट, एन्जॉय द बाउंटीज ऑफ क्रिएशन. हे सुद्धा फार महत्त्वाचे आहे. पहा, ॲप्रिशिएशन याचा अर्थ रसग्रहण, परंतु ॲप्रिशिएशन याचा अर्थ दाद देणे, कौतुक करणे, एखाद्याचे परीक्षण करणे. आणि म्हणून निश्चितच हे जे काही निर्मिती आहे, सुंदर निर्मिती आहे, त्याचा आनंद आणि त्या निर्मितीबद्दल ॲप्रिशिएट करण्याचे सुद्धा यामधून आपण निश्चित शिकाल. एखाद्या चांगल्या गोष्टीचे कौतुकसुद्धा आपणाला करता आले पाहिजे. आणि कौतुक करण्यासाठी आपल्याकडे निश्चित समज, ज्ञान, तेवढे आकलन आपल्यामध्ये ही निर्माण झाले पाहिजे. दिस इयर वी हॅव इंट्रोड्यूस्ड अ स्पेशल genre of drama. Yes, genre means शैली किंवा प्रकार, नाटक साहित्याबद्दल असलेले, त्याला आपण जॉनर असं म्हणतो. तर यामध्ये यावर्षी आपणाला एक विशिष्ट असे, दिस इयर वी हॅव इंट्रोड्यूस अ स्पेशल जॉनर ऑफ ड्रामा. तर जॉनर ऑफ ड्रामा या नाटकाच्या वेगवेगळ्या शैलीविषयी, लिखाण पद्धतीविषयी, प्रकाराविषयी, नाट्यप्रकार, हो, नाट्यप्रकाराविषयी आपल्याला या ठिकाणी यावर्षी अभ्यास करायचा आहे. दिस विल हेल्प यू टू अंडरस्टँड क्रिएटिव्हिटी इन द ड्रॅमॅटिक फॉर्म, इट्स न्यूसेन्स अँड इट्स स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स. आणि याच्यामध्ये पहा, कारण यावर्षी आपणाला या ठिकाणी हे जे निवांस, इट्स निवांस याचा अर्थ सूक्ष्म अंतर किंवा सूक्ष्म भेद. नाट्यशास्त्राचा, नाट्य विभागाचा अभ्यास करत असताना त्याचबरोबर नाटकाची निर्मिती, प्रकार, त्याचबरोबर इट्स न्यूआन्स म्हणजे त्यातील नाटकातील असलेले भेद, सूक्ष्म अंतर, अँड इट्स स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स. आणि नाट्यलेखनासाठी किंवा या सर्व गोष्टीसाठी, साहित्यासाठी, निर्मितीसाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता असते, कशाची आवश्यकता असते, या सर्व गोष्टीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी जॉनर ऑफ ड्रामामध्ये करायला मिळणार आहे, अभ्यासायला मिळणार आहे. दिस विल डेफिनेटली हेल्प इन एनहान्सिंग युअर लँग्वेज स्किल्स. निश्चितच या सर्व गोष्टीची मदत आपली भाषा कौशल्य विकासासाठी होणार आहे. आपण याचा सविस्तर अभ्यास करणार आहोतच. पहा विद्यार्थी मित्रांनो, ॲट दिस जंक्चर, आणि अशा महत्त्वाच्या क्षणी, या वेळेमध्ये, ॲट दिस जंक्चर यू शूड बी एबल टू मेक यूज ऑफ द ICT. तर ICTचा वापर आपण या ठिकाणी करणे योग्य झाले पाहिजे. ते आपण शिक्षण घेतले पाहिजे. आणि म्हणून
ICT याचा अर्थ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा आपण वापर अशा या वेळेमध्ये काळामध्ये साहित्याचा अभ्यास करत असताना, इंग्रजी भाषेचा अभ्यास करत असताना किंवा शिक्षण प्रणालीमध्ये आपण सक्रिय असताना ICTचा वापर हा आपण करून घेतला पाहिजे. इंटरेस्टिंग ऑडिओ व्हिज्युअल एड्स आर अवेलेबल फॉर यू ऑन द इंटरनेट. तर ICTचा वापर करून घ्यायचा म्हणजे आपल्याला माहीत आहे इंटरनेटवर वेगवेगळे ऑडिओ क्लिप्स आहेत, व्हिडिओ आहेत, काही व्हिज्युअल एड्स आहेत, टीचिंग एड्स आहेत, या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत आणि आपण त्याचा देखील अभ्यासासाठी उपयोग करून घेतला पाहिजे. आणि आपण हे सर्व व्हिडिओज तयार करून यूट्यूबवर आपण लोड करत आहोत आणि अपलोड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता. आणि यूट्यूबवरील आपण जे काही आपल्या अभ्यासाशी निगडीत, विषयाशी निगडीत, आपल्या कॉलेजचे जे काही स्पेशल असे एक लिंक आहे, यूट्यूब लिंक, त्यावर जे काही व्हिडिओज आहेत हे आपण सर्व ऑफलाईन चांगल्या पद्धतीने पाहू शकता. आणि हा सुद्धा एक इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचाच भाग आहे. आणि निश्चितच आपण जास्तीत जास्त वापर यावर्षी त्याचा करून घ्याल. यू कॅन सर्व देम फॉर युअर नॉलेज अँड प्लेजर. या सर्व इंटरनेटच्या वर गोष्टी आपण ज्या काही सर्व कराल, पाहचाल, हे निश्चितच आपल्या ज्ञानासाठी, आनंदासाठी, आपल्या असलेल्या इमॅजिनेशनच्या कक्षा रुंदवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकेल. युजफुल ऑडिओ व्हिडिओ टीचिंग learning material given in the text will be available through the QR code and through the medium of app for additional information. It will be definitely useful for your studies. We will be happy if you share your feelings about the contents of this book with us. We hope you enjoy studying it throughout the year. We eagerly look forward for your enthusiastic participation. Happy learning. Wish you all the best in your studies. Friends, this is the message of the director, but we have to see some points, and the points are on the next page. Look there. I have told you there are prose, poetry, then there are such other writing skills and genre of drama. So you have to read, you have to take the text, you have to read it. How are the prose? What is the prose section? Actually, very interesting literary forms you have now. Then prose, poetry, writing skills, drama, these things we have. And after that, we have to learn, students, you have to learn in this English Yog Bharati, means compulsory English. Listening skill is there, you know, LSRW. Listening, speaking, reading and writing. These 4 skills you have to develop. You have to read yourself and then study skills. And after this, studying these points, language study. Then in the language study there is a vocabulary as well as language study. There is some grammatical information, means grammatical items are there, especially parts of speech, sentence structure, vocabulary and word building, speech, pronunciation, then figures of speech and stylistic devices, phrases, proverbs and maxims and their usage, functional grammar. These things you have in a language study.
and you should be very careful about language study. Yes, friends, we have seen such a preface, introduction. After introduction, you have contents. Look the section 1 prose. There are 6 lessons. But in the COVID situation, first lesson is omitted. Being neighborly is not to you for the study, only for this year. And we will start from 1.2 on to the summit. We reach the top. Then 1.3, then 1.4, 1.5, 1.6, and then section 2, poetry, cherry tree. Friends, last poem 2.6 is omitted. It is dropped. 2 lessons are dropped, 1.1 and 2.6. And then we have writing skills, then genre drama. We will see in the next video. Friends, we will start lessons prose section from tomorrow. You have to purchase the textbook, you have to buy it or take it from your friends and read first 5 pages of the textbook, because these things are very important, and then we will study the lessons. See you friends. See you tomorrow in the next video.